आमची फ्लाईट होती स्मोकी माउंटन्सपासून फ्लोरिडाची आणि मिस झाली. तर आता ॲक्च्युली आपण आलेलो आहे स्मोकी माउंटन्सला. तर आता आपण चाललेलो आहे नेक्स्ट स्पॉटला गॅटलिंगबर्ग या टाउनमध्येच बेसिकली. तर नवीन तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे आपण इकडं. तर वरून खाली धबधबा यायला लागला आहे काय. तर स्मोकी माउंटन्सच्या पहिल्या स्पॉटला आलेलो आहे. हा बघितला इथं. तर आणि हे असं आमचं जेवण आलेलं आहे. आजची सुरुवात झाली लॉग केबिन पॅनकेक हाऊसमधून नाश्ता करण्यासाठी. नाश्ता काय दुपारचा लंचसुद्धा आपण म्हणू शकतो. तर हे जे प्लेस आहे हे 1970 पासून पर्यटकांचं वन ऑफ द आवडतीचं ठिकाण आहे. पॅनकेक्स आणि ऑमलेट्स यामध्ये मिळतात. आमचं दुपारचं जेवण आणि नाश्ता एकाच ठिकाणी दाबून केला. त्यामुळे आम्ही पुढे निघालो ग्रेट स्मोकी माउंटन्स ह्या नॅशनल पार्ककडं. आणि हे असं आमचं जेवण आलेलं आहे. पॅनकेक्स आणि ऑमलेट मागवले आहे. त्यानंतर चिकन सँडविच आणि ग्रिल टोस्ट. आता खायचं मस्तपैकी आणि मग ट्रेलला जाणार आहे आम्ही तिकडनं. आणि तिकडनं 2-4 ट्रेल करून आल्यानंतर मग परत दुपारी लंच. लेट्स गेट इट. तर स्मोकी माउंटन्सच्या पहिल्या स्पॉटला आलेलो आहे. हा बघितला इथं. तर नोहा बर्ड म्हणून या स्पॉटचं नाव आहे. तर ओगल फार्म्स सेल्फ गायडिंग ट्रेल त्यांनी मेन्शन केलेलं आहे. छोटासा पार्किंग एरिया यामध्ये. गटलिंगबर्गपासून लाईक लिटरली 10 मिनिट्स ड्राईव्हवर आहे. आज नेमका पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे सगळं वातावरण गार थंड आणि चिक्कलमय झालं आहे. पण छोटीशी ट्रेल आहे ही. समोर तुम्हाला लक्षात सुद्धा येईल. केबिन आहे बेसिकली जुनी बऱ्याच वर्षांपूर्वीची. 1883 ते 1925 पर्यंत हे लोक इथं ते हे करत होते. बेसिकली राहत होते किंवा केबिन होती त्यांची. त्यानंतर जंगल फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला क्लेम केलं आहे बेसिकली. पण आता आज जाऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे बेसिकली खूप जुनी प्रॉपर्टी आणि घर आहे असं त्यांचं म्हणणं आहे इथं. असे छोटे छोटे ट्रेल्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. नॉट सगळे छोटे, थोडे मोठे पण असतील. पण एकदम डिफिकल्टी लेवल ही इझी आहे. एवढं काय त्रासदायक ही ट्रेल नाही आहे. रोडवरून जात असताना अचानक आम्हाला एक ब्लॅक बेअर दिसला. तर ग्रेट स्मोकी माउंटन्सवर जवळपास 1500 पेक्षा जास्त ब्लॅक बेअर्स राहतात. त्यामुळं बेअर दिसणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण ते सुद्धा तुम्हाला बघणं हे नशिबात असलं तरच दिसतं. कारण का बेअर कायम रस्त्यावर येत नाहीत. कधी पण बेअरला दुरूनच बघणं चांगलं असतं. कारण का सेल्फी काढायला गेल्यानंतर तो काय आपली सेल्फी अप्रूव्ह करणार नाही आहे. तर हा स्पॉट बघून आपण आता पुढच्या साईडला चाललेलो आहे. आणि ही गाडी आहे आपली. आईला फोन कुणाला तरी आपल्याला फोन सापडलेला आहे. नॉट शुअर. हो, ह्या माणसाला आम्ही बघितलेलं बॅक साईडला तो येत होता ड्राईव्ह करताना ना. बघितलं तर बघूया आपल्याला पुढे जाऊन दिसतोय काय तो. लेट्स सी. तर ते लोक आपल्याला बेसिकली पुढच्या एका स्टॉपवर दिसले. तिथं आपण त्यांना फोन दिला. त्यामुळे ती माणसं आता खुश झालीत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. आता आलेलो आहे आपण माउंटन कोस्टर राईडवर बेसिकली. तर राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर अशा आपल्याला छोट्या गाड्यांमध्ये बसवलं जाते आणि सोडलं जाते या माउंटनमधनं. बेसिकली मजा येणार आहे.
वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आता घुमत चाललेली आहे आपली गाडी. डू नॉट बम्प. हार्ड. आता चढतीवर नाही लागले आपल्याला गाडी हीच बेसिकली कोस्टर, आणि वरनं मग खाली सोडून देणार. पण हा एक युनिक एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही ह्या एरियात आला तर डेफिनेटली मस्ट व्हिजिट स्पॉट आहे. मिस करू नका फॉर शुअर. विषय हा नो, मजा आहे मजा जंगलात न राहील. $18 तिकीट आहे ॲडल्टचं पर पर्सन ह्या राईडचं. तर जाऊ शकताय. बेसिकली वन टाईम फन आहे, त्यामुळे तुम्हाला मजा येणार. रात्रीची पण राईड असते आणि सकाळची पण राईड असते. तर मी सकाळी बेसिकली प्रिफर करतोय, कारण का तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा बघायला मिळतो. रात्री कसा अंधार असतो त्यामुळे नाही. तर आता आपण चाललेलो आहे नेक्स्ट स्पॉटला, गॅटलिनबर्ग या टाऊनमध्येच बेसिकली. तर हा आहे स्काय ब्रिज. तिथे तिकीट काउंटर आहे. हा रोपवे आपल्याला घेऊन जाते वरपर्यंत, इथंपर्यंत, आणि त्यानंतर हा आहे हँगिंग ब्रिज. विषय हा डो. तर आता तिकीट काढायला आपण चाललो आहे. दुपारचे साधारण 4-4:30 वाजलेले आहेत. टाऊन एकदम हॅपनिंग आहे. सगळीकडे गर्दी, गप्पा गोष्टी, लोक रोडवर. काल आपण रात्री बघितलं राईट. आता सकाळची गोष्ट आहे, तुम्हाला बघायला मिळणार आहे बेसिकली. पण इट्स गोइंग टू बी अ फन. तिकीट काउंटर इथं आहे. आपण तिकीट काढूया आणि जाऊया. पप्पी कशी दिसेल मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. $37चं तिकीट आहे बेसिकली पर पर्सन. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे वाटतंय, पण तो एक्सपिरियन्ससुद्धा चांगला असणार आहे, कारण का तो हँगिंग ब्रिज आहे. दॅट्स वाय. तिकडे जाणार आहे आपण गाईज. तिकडं आणि फायनली आपण आलेलो आहे टोकावर गॅटलिनबर्गच्या. आणि हे पूर्ण टाऊन आहे. समोर डोंगर बघा, दऱ्या बघा, कम्प्लीट विषय हा डो. एकदम सगळं ओकेमध्ये. मस्त व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. डेफिनेटली चुकवू नका असं माझं म्हणणं आहे, कारण का क्लास व्ह्यू आहे. आणि हे सगळे समोरचे आहेत हे स्मोकी माउंटन्स आहेत. आता ॲक्च्युली आम्ही बसून चाललेलो आहे डोंगराच्या टोकावर. ह्याच्यातनं बसून उडण खटोल्यातनं बसून. जास्त काही लांबडा नाही आहे, छोटाच आहे. 2 मिनिटात वन पोचणार आम्ही. एवढं खालून आता रेडी आलेलं आहे. आणि मग आपल्याला वर गेल्यानंतर दिसणार आहे झुलता पूल. तर हा जो स्काय पार्क ब्रिज आहे, दिस इज द लॉंगेस्ट पेडेस्ट्रियन सस्पेन्शन ब्रिज इन नॉर्थ अमेरिका. चेष्टा नाही राव. आता आपण आलेलो आहे स्काय पार्कमध्ये. वन ऑफ द बिगेस्ट अट्रॅक्शन गॅटलिनबर्गमधला स्काय ब्रिज. 2019मध्ये हा सुरू झालेला ब्रिज जवळपास 680 फूट म्हणजे 209 मीटर लांब आहे, आणि नॉर्थ अमेरिकेमधला सर्वात लांब पेडेस्ट्रियन सस्पेन्शन ब्रिजपैकी एक मानला जातो. आणि त्या ब्रिजवर आपण आज उभं आहे. वन ऑफ द लॉंगेस्ट ब्रिज.
आणि या ब्रिजच्या बरोबर सेंटरला ग्लास फ्लोर आहे. त्यामुळे तुम्हाला ग्लासमधून खाली बघितल्यानंतर किती खोल दरी आहे ही कळून जाते. हा स्काय ब्रिज इतका मजबूत आहे की जवळपास 90 हत्ती या ठिकाणी एका वेळेला उभारू शकतात. म्हणजे किती स्ट्रॉंग आहे विचार करा. तर आपण आलेलो आहे या उडण खटोल्यातून वर ब्रिज वर. जरा नाटक करू नको. तर व्ह्यू बघा एक मिनिट थांबा. दिस इज इट गाइस. भारी फिलिंग आहे, एक नंबर फिलिंग आहे. तर आता ऍक्च्युली आपण आलेलो आहे स्मोकी माउंटन्सला. तर ते टेनेसी मध्ये आहे. बॅक साईडला बघितला तर ते सगळे जे माउंटन्स आहेत ते स्मोकी माउंटन्स आहेत. आणि हे जे खालचं छोटंसं टाउन आहे त्याला ग्लिटनबर्ग म्हणून त्या टाउनचं नाव आहे. तर तिथं आम्ही राहिलेलो होतो. आत्ताच्या या जो स्पॉटला उभारलेलो आहे हा स्काय ब्रिज आहे. जर तुम्ही त्या साईडला बघितला तर तो ब्रिज तुम्हाला बेसिकली लक्षात येईल, दिसेल. अँड दिस इज वन ऑफ द लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज इन नॉर्थ अमेरिका. तो आम्ही जस्ट क्रॉस केला आहे. ही सिटी बेसिकली नॉट सिटी बट टाउन और स्मोकी माउंटन्स हा जो एरिया आहे हा काम एरिया आहे. बरेच ट्रेल्स आहेत ज्या तुम्हाला मी आता या आपल्या व्लॉगमध्ये फिरून दाखवणार आहे. तर आजचा फुल दिवस हा आपला बेसिकली स्मोकी माउंटन्ससाठी डेडिकेटेड केलेला होता. कुठल्या रेस्टॉरंट्समध्ये गेलो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बेसिकली. तर स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डेफिनेटली तुम्हाला हा व्लॉग आवडणार आहे. असला हार्ड विषय झाला आहे तुम्हाला सांगतो. आमची फ्लाईट होती स्मोकी माउंटन्सपासून फ्लोरिडाची आणि मिस झाली. त्यापेक्षा खतरनाक गोष्ट म्हणजे एअरपोर्टवरची लाईट गेला आहे. त्यापेक्षा खतरनाक गोष्ट म्हणजे ते म्हटले की आज वार आहे थर्सडे, बेसिकली 2 दिवसांना फ्लाईट आहे सॅटर्डेला. 2 दिवस इकडं असलं डोकं हल्लं. पण नशीब आमचं चांगलं की आजची फ्लाईट काही अवेलेबल नव्हती त्यांच्याकडे. दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी 6 वाजताची फ्लाईट आहे त्यांची, पण फ्लोरिडाची नाही. फ्लोरिडाच्या ऐवजी दुसऱ्या एअरपोर्टला आहे ती. तिथल्या एअरपोर्टपासून फ्लोरिडाचं FLL एअरपोर्ट आहे ते 3 तास ड्राईव्हर आहे. पण नशीब आमचं ती आम्हाला फ्लाईट मिळाली, नाहीतर आमच्या सगळ्या ट्रिपची लागली असते वाट. पण नशिबाने मिळाले आम्हाला फ्लाईट. आता दुसरा विषय कसा आहे की तिकीट आम्ही बुक केलेली स्वस्त. आणि आत्ताचं जे तिकीट त्यांनी आम्ही जे दुसऱ्या फ्लाईट बघत होतो की नाही $400 तिकीट. म्हणजे जवळजवळ तिघांचं आमचं तिकीट $1200 झालं असतं. फक्त फ्लाईट मिस झाली यामुळं. पण ती एअरलाईन एवढी चांगली होती की त्यांनी फ्रीमध्ये आम्हाला हे तिकीट सोडून दुसऱ्या फ्लाईटची 3 तिकीटे बुक करून दिली. नशीब तुम्हाला सांगतो. एलिगंट फ्लाईटचं नाव आहे. खतरनाक कस्टमर सर्व्हिस आहे, नो डाऊट. दी बेस्ट फ्लाईटसुद्धा चांगल्या आहेत. आता वाजलेत रात्रीचे 11 वाजले असतील. सकाळी 6 वाजता फ्लाईट आहे. 4 वाजता चेक इन आहे. लाईट गेला आहे त्यामुळे मॅन्युअल चेक इन होणार आहे. सगळ्या बॅगा तुम्हाला या आमच्या बॅगा सगळ्या येत्या त्यांना चेक करायला हातानं उघडून बिघडून लागणार. बाबा वैताग वाढी तुम्हाला सांगतो. पण चालायचं काही इलाज नाही त्याला. इट इज वॉट इट इज. बाहेर मस्तपैकी पाऊस पडायला लागला आहे. इथं
बसायला खुर्च्या आहेत, हे नाही आहे काय, कौच ते नाही आहे. त्यामुळं सप्पाई मी तर जमिनीवर बसलो आहे आणि माझ्याकडे तर झोप तर मरणाची आल्या. पण आता करणार काय, झोपायला तर पाहिजेच. तिथे बघू मस्तपैकी फरशीवर थोडंसं पडायचं म्हणतोय.